25 मार्च 2026. दैनिक चालू घडामोडी बाय MPSC जागरण. आजचे महत्त्वाचे प्रश्न. प्रश्न 1. अलीकडेच जागतिक हवामान दिन कधी साजरा करण्यात आला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, मार्च 23. स्पष्टीकरण. अलीकडेच जागतिक हवामान दिन 23 मार्च 2026 रोजी साजरा करण्यात आला आहे. हा दिवस दरवर्षी 23 मार्च 1950 रोजी जागतिक हवामान संघटना म्हणजेच WMO च्या स्थापनेच्या स्मरणार्थ साजरा केला जातो. जागतिक हवामान संघटना ही हवामान आणि हवामानावर काम करणारी संयुक्त राष्ट्रांची एक विशेष संस्था आहे. हा दिवस पहिल्यांदा 1961 मध्ये साजरा करण्यात आला होता. प्रश्न 2. अलीकडेच सरहल महोत्सव कोठे साजरा करण्यात आला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, झारखंड. स्पष्टीकरण. अलीकडेच मार्च 2026 मध्ये झारखंड येथे पारंपरिक उत्साहात सरहल महोत्सव साजरा करण्यात आला आहे. निसर्गाचा हा सण रांची, जमशेदपूर, बोकारो आणि सराईकेला खरसावा यांसह संपूर्ण राज्यात साजरा झाला. आदिवासींद्वारे सालाच्या वृक्षाची पूजा करून हा सण साजरा केला जातो, ज्यामध्ये सरईच्या फुलांना विशेष महत्त्व आहे. झारखंड राज्याची माहिती. राजधानी रांची, मुख्यमंत्री हेमंत सोरेन, राज्यपाल संतोष गंगवार. आता पाहू झारखंडशी संबंधित इतर चालू घडामोडी. वनजीवी दीदी उपक्रम झारखंडमध्ये सुरू करण्यात आला. माओवाद्यांविरुद्ध ऑपरेशन मेगाबुरू झारखंडमध्ये राबवण्यात आले. झारखंडमध्ये 25 वर्षांनंतर पेसा कायदा लागू करण्यात आला. झारखंडने आपले पहिले सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी जेतेपद जिंकले. भारत सरकारने झारखंडमधील गोड्डा थर्मल प्लांटला राष्ट्रीय वीज ग्रिडशी जोडण्यास मंजुरी दिली. 15व्या हॉकी इंडिया ज्युनियर महिला राष्ट्रीय चॅम्पियनशिप 2025 चे जेतेपद झारखंडने जिंकले. भारताचा पहिला खाण पर्यटन प्रकल्प झारखंडमध्ये सुरू होईल. हॉकी झारखंडने सलग 5व्यांदा सब ज्युनियर महिला जेतेपद जिंकले. प्रश्न 3. अलीकडेच प्रसिद्ध झालेल्या ग्लोबल टेररिझम इंडेक्स 2026 मध्ये भारताला कोणते स्थान देण्यात आले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, 13वे. स्पष्टीकरण. अलीकडेच प्रसिद्ध झालेल्या ग्लोबल टेररिझम इंडेक्स 2026 मध्ये भारताला 13वे स्थान देण्यात आले आहे. गेल्या वर्षी भारत 11व्या स्थानावर होता, म्हणजे स्थितीत सुधारणा झाली आहे. अहवालानुसार भारतातील दहशतवादी घटनांमध्ये 43% महत्त्वपूर्ण घट नोंदवण्यात आली आहे. पाकिस्तान या यादीत पहिल्या क्रमांकावर असून तो जगातील सर्वात जास्त दहशतवाद प्रभावित देश ठरला आहे. टॉप 5 प्रभावित देश यात पाकिस्तान, बुर्किना फासो, माली, मध्य आफ्रिकन प्रजासत्ताक आणि नायजेरिया ही देश आहेत. जागतिक स्थिती. एकूण दहशतवादी मृत्यूंमध्ये 28% घट झाली आहे. प्रश्न 4. अलीकडेच T20 इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये सर्वात तरुण वयात शतक झळकावणारी महिला खेळाडू कोण बनली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, फॅनी उतागुशिमानिंदे. स्पष्टीकरण. रवांडाची 15 वर्षीय फलंदाज फॅनी उतागशिमानिंदे अलीकडेच T20 इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये सर्वात तरुण वयात शतक झळकावणारी महिला खेळाडू बनली आहे. तिने नायजेरिया इन्व्हिटेशनल महिला T20I स्पर्धेत घाना विरुद्धच्या पदार्पणाच्या सामन्यात अवघ्या 15 वर्षे 223 दिवस वयात नाबाद 111 धावा 65 चेंडूत करून हा विक्रम प्रस्थापित केला. जुना विक्रम युगांडाच्या प्रोस्कोविया अलाकोत 16 वर्षे 233 दिवस हिचा होता, जो आता मोडला आहे. प्रश्न 5. अलीकडेच कार्बन बाजारावर आंतरराष्ट्रीय परिषद प्रकृती 2026 कोणत्या शहरात सुरू झाली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय डी, नवी दिल्ली. स्पष्टीकरण. अलीकडेच कार्बन बाजारावरील आंतरराष्ट्रीय परिषद प्रकृती 2026 चे आयोजन नवी दिल्लीत करण्यात आले आहे. ही परिषद भारत विद्युत शिखर परिषद 2026 चा भाग आहे, ज्याचा उद्देश भारताच्या कार्बन बाजाराची चौकट मजबूत करणे हा आहे. प्रश्न 6. अलीकडेच कोणत्या राज्य सरकारने आपल्या 2026-27 च्या अर्थसंकल्पात सर्वात गरीब कुटुंबांसाठी मुख्यमंत्री अपना सुखी परिवार योजना सुरू करण्याची घोषणा केली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, हिमाचल प्रदेश. स्पष्टीकरण. हिमाचल प्रदेशातील सुखविंदर सिंग सुक्खू सरकारने 2026-27 च्या अर्थसंकल्पात सर्वात गरीब कुटुंबांसाठी
मुख्यमंत्री अपना सुखी परिवार योजना सुरू करण्याची घोषणा केली आहे। या योजनेअंतर्गत राज्यातील 1 लाख सर्वात गरीब BPL कुटुंबांना दरमहा 300 युनिट मोफत वीज आणि 27,000 पात्र कुटुंबांना पक्की घरे बांधण्यासाठी सहाय्य दिले जाईल। हिमाचल प्रदेश राज्याची माहिती। राजधानी शिमला, मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुक्खू, राज्यपाल कविंदर गुप्ता। आता पाहू हिमाचल प्रदेशाशी संबंधित इतर चालू घडामोडी। भारताचे दुसरे ट्यूलिप गार्डन हिमाचल प्रदेशमध्ये स्थापित करण्यात आले। हिमाचल प्रदेशने पढ़ाई विथ या नावाचा शैक्षणिक कार्यक्रम सुरू केला। 25 जानेवारी 2026 रोजी हिमाचल प्रदेशचा 56वा स्थापना दिवस साजरा करण्यात आला। MSME मंत्रालयाने हिमाचल प्रदेशमध्ये नवीन तंत्रज्ञान केंद्राला मंजुरी दिली। हट्टी जमातीद्वारे बोडा सण हिमाचल प्रदेशात सुरू झाला। हिमाचल प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी ग्रीन टू गोल्ड पुढाकार सुरू केला। हिमाचल प्रदेश सरकारला इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाद्वारे प्रतिष्ठित पीपल्स फर्स्ट इंटिग्रेशन अवॉर्डने सन्मानित करण्यात आले। प्रश्न 7. अलीकडेच ॲग्रिव्हिजन कृषी युवा संसद 2026 नावाच्या कृषी परिषदेचे आयोजन कोणत्या राज्यात करण्यात आले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, मणिपूर। स्पष्टीकरण। अलीकडेच ॲग्रिव्हिजन कृषी युवा संसद 2026 नावाच्या 3 दिवसीय परिषदेचे आयोजन मणिपूर राज्यात करण्यात आले आहे। हा कार्यक्रम इम्फाळ येथील सेंट्रल ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटीमध्ये आयोजित करण्यात आला, ज्याचा उद्देश ईशान्य भारतात शाश्वत आणि नाविन्यपूर्ण कृषी पद्धतींना चालना देणे हा आहे। मणिपूर राज्याची माहिती। राजधानी इम्फाळ, मुख्यमंत्री युमनाम खेमचंद सिंग, राज्यपाल अजय कुमार भल्ला। आता पाहू मणिपूरशी संबंधित इतर चालू घडामोडी। मणिपूरमध्ये 78वा झोमी राष्ट्रीय दिवस साजरा करण्यात आला। मणिपूरमध्ये गान नगई सण साजरा करण्यात आला। मणिपूरमध्ये इमोईन एरात्पा सण साजरा करण्यात आला। मणिपूरने पश्चिम बंगालचा पराभव करून 30वी सिनियर महिला राष्ट्रीय फुटबॉल चॅम्पियनशिप जिंकली। मणिपूरमध्ये मेरा होऊ चोंगबा महोत्सव साजरा करण्यात आला। 14व्या सिराराखोंग हथई मिरची महोत्सवाचे उद्घाटन मणिपूरमध्ये झाले। मणिपूरच्या प्राणीसंग्रहालयात आशियाई विशाल कासवांचे पहिले कृत्रिम प्रजनन करण्यात आले। मणिपूरच्या कॅबिनेटने AIIB च्या सहकार्याने सुरू असलेल्या शहरी रस्ते प्रकल्पाला मंजुरी दिली। प्रश्न 8. अलीकडेच फेब्रुवारी 2026 साठी कोणाला ICC प्लेयर ऑफ द मंथ म्हणून निवडण्यात आले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, वरील दोन्ही, अरुंधती रेड्डी आणि साहिबजादा फरहान। स्पष्टीकरण। महिला प्लेयर ऑफ द मंथ भारताची वेगवान गोलंदाज अरुंधती रेड्डी हिला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या शानदार गोलंदाजी प्रदर्शनासाठी 3 सामन्यांत 8 बळी या कामगिरीसाठी हा पुरस्कार मिळाला आहे। पुरुष प्लेयर ऑफ द मंथ पाकिस्तानचा सलामीवीर साहिबजादा फरहान याला T20 वर्ल्ड कपमध्ये विक्रमी 383 धावा आणि 2 शतके ठोकल्याबद्दल निवडण्यात आले आहे। प्रश्न 9. अलीकडेच 49वी युनेक्स सनराइज ज्युनियर नॅशनल बॅडमिंटन चॅम्पियनशिप 2026 चे आयोजन कोणत्या राज्यात केले जाईल? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, सिक्कीम। स्पष्टीकरण। 49व्या युनेक्स सनराइज ज्युनियर नॅशनल बॅडमिंटन चॅम्पियनशिप 2026 चे यजमानपद सिक्कीम भूषवणार आहे। ही प्रतिष्ठित स्पर्धा 14 ते 21 नोव्हेंबर 2026 या कालावधीत आयोजित केली जाईल। सिक्कीम या मोठ्या राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन करण्याची ही पहिलीच वेळ आहे। सिक्कीम राज्याची माहिती। राजधानी गंगटोक, मुख्यमंत्री प्रेमसिंग तमांग, राज्यपाल ओम प्रकाश माथुर। आता पाहू सिक्कीमशी संबंधित इतर चालू घडामोडी। इंडियन ऑर्किड फेस्टिवल 2026 सिक्कीममध्ये आयोजित करण्यात आला। सिक्कीममधील पाक्योंग विमानतळाचे नाव बदलून स्वातंत्र्य सैनिक त्रिलोचन पोखरेल यांच्या नावावर ठेवले जाईल। सिक्कीममध्ये चुंगथांग लाचेन ॲक्सिस आणि तारामचू ब्रिजचे उद्घाटन करण्यात आले। भारतीय सैन्याने पूर्व सिक्कीमच्या उंचावरील भागात अडकलेल्या पर्यटकांना वाचवण्यासाठी ऑपरेशन हिमराहत राबवले। प्रश्न 10. अलीकडेच छप्पगारस नगांकी नावाच्या समुद्री खेकड्याची नवीन प्रजाती कोठे शोधली गेली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय ए, गोवा। स्पष्टीकरण। भारतीय प्राणी सर्वेक्षणच्या संशोधकांनी अलीकडेच गोव्याच्या खारफोटी परिसंस्थेतून समुद्री खेकड्याची एक नवीन प्रजाती छप्पगारस नगांकी शोधून काढली आहे।
हा महत्त्वपूर्ण शोध पश्चिम किनारपट्टीची समृद्ध किनारपट्टीची जैवविविधता आणि खारफुटीच्या अधिवासांचे पर्यावरणीय महत्त्व अधोरेखित करतो. गोवा राज्याची माहिती. राजधानी पणजी. मुख्यमंत्री प्रमोद सावंत. राज्यपाल पुसापती अशोक गजपती राजू. आता पाहू गोवा राज्याशी संबंधित इतर चालू घडामोडी. कुशावती हा गोव्याचा तिसरा जिल्हा बनला आहे. गोव्याच्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते हिस्ट्री दॅट इंडिया इग्नोरड या पुस्तकाच्या नवीन आवृत्तीचे प्रकाशन करण्यात आले. 56वा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव गोव्यात आयोजित केला जाईल. आंतरराष्ट्रीय सॅलिनिटी परिषद विकेअर 2025 गोव्यात सुरू झाली. फिडे बुद्धिबळ विश्वचषक 2025 चे उद्घाटन गोव्यात झाले. गोवा सरकारने शाळा आणि महाविद्यालयांच्या अभ्यासक्रमात बुद्धिबळाचा समावेश केला आहे. आंतरराष्ट्रीय पर्पल फेस्टिवलची तिसरी आवृत्ती पणजी येथे झाली. गृहमंत्री अमित शहा यांनी गोव्यात माझे घर योजना सुरू केली. प्रश्न 11. अलीकडेच राष्ट्रीय जैवविविधता प्राधिकरणद्वारे आक्रमक परकीय प्रजातींशी लढण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या तज्ज्ञ समितीचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, धनंजय मोहन. स्पष्टीकरण. राष्ट्रीय जैवविविधता प्राधिकरणाने उत्तराखंडचे माजी PCCF आणि वन दल प्रमुख श्री धनंजय मोहन यांची आक्रमक परकीय प्रजातींशी लढण्यासाठी स्थापन केलेल्या तज्ज्ञ समितीचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आहे. केरळ मत्स्य आणि महासागर अभ्यास विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर ए बीजकुमार या पॅनलचे सह अध्यक्ष असतील, जे 2 वर्षांसाठी कार्यरत राहतील. आता पाहू इतर महत्त्वाच्या नियुक्त्या. नव्याने स्थापन झालेल्या राष्ट्रीय दंतवैद्यकीय आयोगाचे पहिले अध्यक्ष म्हणून डॉक्टर संजय तिवारी यांची नियुक्ती करण्यात आली. भारतीय स्क्वॅश खेळाडू सौरव घोषाल यांची वर्ल्ड प्रीमियर स्क्वॅश लीगचे क्रीडा आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली. कृष्ण कुमार ठाकूर यांची NMDC मध्ये संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली. ऑटोमोटिव्ह टायर मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून अरुण मामेन यांची नियुक्ती करण्यात आली. भारतीय प्रतिभूती आणि विनिमय मंडळ म्हणजेच सेबीचे पूर्णवेळ सदस्य म्हणून के वेंकटरमणा मूर्ती यांची नियुक्ती करण्यात आली. पार्थनील घोष HDFC अर्गो जनरल इन्शुरन्सचे MD आणि CEO बनले. प्रश्न 12. अलीकडेच भारतीय नौदलाचे नवीन स्टिल्थ फ्रिगेट तारागिरी F-41 कोठे सेवेत दाखल केले जाईल? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, विशाखापट्टणम. स्पष्टीकरण. भारतीय नौदल 3 एप्रिल 2026 रोजी आपले नवीन स्टिल्थ फ्रिगेट तारागिरी F-41 विशाखापट्टणम येथे एका भव्य समारंभात सेवेत दाखल करणार आहे. हे जहाज प्रगत स्टेल्थ तंत्रज्ञान, सुपरसोनिक क्षेपणास्त्रे आणि आधुनिक कॉम्बॅट सिस्टीमने सज्ज आहे. या ऐतिहासिक प्रसंगी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची उपस्थिती भारताची सागरी शक्ती आणि स्वावलंबनाच्या दिशेने पडणारे पाऊल दर्शवेल. आता मागील व्हिडिओतील प्रश्न. अलीकडेच चापचारकूट सण कोठे साजरा करण्यात आला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, मिझोराम. आता पाहू अत्यंत महत्त्वाचे उजळणी प्रश्न. ICC T20 वर्ल्ड कप 2026 भारताने जिंकला आहे. भारतात पहिल्यांदाच निष्क्रिय इच्छामृत्यूला मंजुरी देण्यात आली. गुंज 2026 युवा महोत्सव जम्मू काश्मीरमध्ये आयोजित करण्यात आला. माल्टा 2027च्या राष्ट्रकुल युवा खेळांचे यजमानपद भूषवेल. सेवातीर्थ येथून पंतप्रधान मोदींनी अपघातग्रस्तांसाठी PM राहत योजना जाहीर केली. इंटरऑपरेबल क्रिमिनल जस्टिस सिस्टम लागू करण्यात उत्तराखंडने प्रथम स्थान मिळवले. गौधाम योजना छत्तीसगडमध्ये सुरू करण्यात आली. जम्मू काश्मीरने 67 वर्षात पहिल्यांदाच रणजी ट्रॉफीचे जेतेपद जिंकले. भारत चीनला मागे टाकून अमेरिकेला कापूस उत्पादनांचा सर्वात मोठा निर्यातदार बनला आहे. इराणने फिफा विश्वचषक 2026 मध्ये खेळण्यास नकार दिला. SBI जनरल इन्शुरन्सचा ब्रँड अँबेसेडर म्हणून पंकज त्रिपाठी यांची नियुक्ती करण्यात आली. भूमिका श्रेष्ठ यांची नेपाळची पहिली ट्रान्सजेंडर महिला खासदार म्हणून नियुक्ती करण्यात आली. तेलंगणा सरकारने इंदिरा आम्मा कुटुंब जीवन विमा योजना जाहीर केली. चंदीगड हा भारताचा दुसरा पूर्ण साक्षर केंद्रशासित प्रदेश बनला आहे. उत्तराखंड सरकारने स्वास्थ्य धाम पोर्टल सुरू केले. मथुआ धर्ममेळा पश्चिम बंगालमध्ये आयोजित करण्यात आला. पंचदोल मेलन यात्रा ओडिशामध्ये आयोजित करण्यात आली.
मयंक चक्रवर्ती भारताचा 94वा ग्रँडमास्टर बनला आहे. सूर्या मिधा सर्वात तरुण सेल्फ मेड अब्जाधीश ठरला आहे. तामिळनाडू 2024-25 मध्ये भारताचे अव्वल कापड निर्यातदार राज्य म्हणून उदयास आले. आता तुमच्यासाठी प्रश्न. अलीकडेच मार्च 22 रोजी कोणत्या राज्याचा 114वा स्थापना दिवस साजरा करण्यात आला आहे? दिलेल्या पर्यायातून या प्रश्नाचे अचूक उत्तर कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या. उद्या पुन्हा भेटू पुढील भागात. धन्यवाद.